तर आज ना मंडळी मस्त असे आपण आंबट गोड तिखट असे कैरीचे लोणचे करूया की जे लगेचच खाता येते आणि फ्रीजमध्ये ठेवले तर 15 दिवस छान टिकते. अगदी झटपट होणारे आणि लगेच खाता येणारे हे कैरीचे लोणचे खूप सुंदर लागते. त्यासाठी मी ह्या 2 कैऱ्या स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे काप करून घेतले. गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्यात 2 पळी तेल टाकले. जिरे, मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर हे सर्व टाकून छान तेलात असे भाजून घ्यायचे. नंतर कट केलेली जी कैरी होती ती ही सर्व टाकली आणि 1 वाटी खिसलेला गूळ टाकला मी. गूळ नक्की टाका, खूप सुंदर असे लोणचे होते हे. आणि चवीपुरते मीठ टाकले. 1.5 चमचा मी मीठ टाकले. हे सर्व टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घेतले. अगदी थोडे 5 मिनिट शिजवायचे आहे, जास्त पण शिजवायचे नाही. ह्याला पाणी सुटेपर्यंत हे पाहू शकता पाणी कसे सुटलेले आहे. आणि ह्याचे हे पाणी जे असते ना ते इतके छान लागते ना. हा लोणच्याचा जो पाक तयार झालेला असतो ना तो खूप सुंदर लागतो. आंबट गोड तिखट अशी त्याची चव लागते. खूपच सुंदर लागते. हे पाहू शकता किती सुंदर लोणचे आपले झालेले आहे. पाहूनच नुसते तोंडाला चळचळ पाणी सुटले आहे. वरण भात आणि सोबतीनं तोंडी लावायला हे लोणचे अतिशय उत्तम लागते. साधे सोपे आणि एकदम झटपट होणारे लोणचे आहे. सहज कुणालाही करता येईल. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. आता ह्या मार्च महिन्यात ह्या कैऱ्या यायला सुरुवात होते. भरपूर कैऱ्या अशा मार्केटमध्ये येतात. तुम्ही विकत आणा आणि असे लोणचे करून पहा. खूपच छान लागते. अगदी तोंडाची चव बदलणारे लोणचे आहे हे. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटू पुन्हा. बाय बाय. धन्यवाद.